नमस्कार, मी सुवर्णा. आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण कांजीवरम साडीची ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. खूप सुंदर अशी साडी आहे. चला तर आपण त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया. गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. गळा उंची घेतलेली आहे 11 इंचाची. पहा, त्या चौकोन बॉक्स आखून घ्यायचा. तर त्याला मी गळ्याला जो आहे तो आकार देऊन घेतलेला आहे पान शेपचा. त्याची मापे पाहूयात. पहा, 5.5 इंच शोल्डर घेतलेले आहे आणि ब्लाऊजचे माप आहे 11.5 इंच, म्हणजे शिलाई मार्जिन सहित घेतलेले आहे. आणि मोंडा घेतलेला आहे 5.5 इंचाचा. क्रॉसमध्ये 1.25 इंच घेतलेले आहे. उंची आहे 15.5 इंच, म्हणजे 14.5 तयार आहे, तर 15.5 घेतलेले आहे. आपण जसे आखले आहे तसे पूर्ण कट करून घ्यायचे. तर आता आपण त्याची कटिंग कशी करायची, म्हणजे जे डिझाईन आहे ती कशी तयार करायची ते पाहूया. त्यासाठी पेपर कॅनव्हास घेतला. जे आपला मधला भाग जे निघालेला होता पान शेपचा तो ठेवून मी आकार देऊन घेतला. ह्या पद्धतीने जर केले तर खूप सुंदर आणि डिझाईन पण खूप सुंदर येते आणि अंगात ब्लाऊज पण एकदम परफेक्ट असे बसते. 1.5 इंचाचे बाहेरच्या साईडला सोडून पूर्ण जसं आपण पान शेपचा आकार दिलेला आहे त्या पद्धतीने पूर्ण आखून घ्यायचा. तर जसे आखले आहे तसे कट करून घेतले. जे कांजीवरम जे काठ आहे ते काठ मी असे एकावर एक व्यवस्थित असे ठेवून घेतले आणि पूर्ण एकदम काठाच्या बाजूनेच टिप मारून घेणार आहे. असे व्यवस्थित ठेवायचे एकमेकावर आणि पूर्ण पट्टीला टिप मारून घ्यायची. एकदा चेक करायची की आपले बरोबर आले का आहे का. पहा, असे व्यवस्थित पहा, खूप सुंदर असे आलेले आहे. तर एक्स्ट्राचे जे मधले कापड आहे ते काढून घ्यायचे. एकदा नख मारून घेऊया किंवा ह्याला प्रेसही करून घेऊ शकता तुम्ही. जे आपल्याला डिझाईन जी तयार करायची आहे ते एकदम व्यवस्थित येते. पट्टी तयार झालेली आहे. आता आपल्याला याचे 2 भाग करायचे आहेत, म्हणजे अजून पट्टी रुंद करायची आणि परत जॉईन करून घेतले एकावर एक ठेवून. पट्टी रुंद झालेली आहे. आता आपण त्याचा आकार देऊयात. आकार देण्यासाठी पहिल्यांदा मी जे आहे जेवढे आपल्याला आकार बसतो तेवढा मी इस्त्रीच्या सहाय्याने प्रेस करून घेतलेला आहे, म्हणजे कट करायला आणि जोडायलाही सोपे जाते. आणि जेवढा भाग जे इस्त्रीच्या सहाय्याने चिटकून घेतलेला होता पेपर कॅनव्हासला तो कट करून घेतला. आता जो राहिलेला भाग आहे तो जॉईन करूया. असे व्यवस्थित डिझाईनवर डिझाईन बरोबर येईल या पद्धतीने ठेवून घ्यायचे. एक टाचणी लावून घ्यायची आणि मग आता आपण याला मशीनची शिलाई मारणार आहोत. दोन्ही साईडला मी मशीन मारून घेणार आहे. दोन्ही साईडला मशीन मारून झालेली आहे. आता एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घेऊयात. पाणी आटले. एक्स्ट्राचे कापड आपण कट करून घेतले. आता थोडासा आपला पॅच थोडा उघडा पडतो पेपर कॅनव्हासला, तर डिझाईनवर डिझाईन असे बरोबर येईल असा छोटा तुकडा घेऊन असं व्यवस्थित ठेवून घेतला. हा, एकदम व्यवस्थित असं डिझाईनवर डिझाईन ठेवायची, म्हणजे तुम्हाला कुणालाही लक्षातही येणार नाही की आपण हा तुकडा जोडलेला आहे. असं व्यवस्थित ठेवून घेऊन टिप मारून घेणार आहे मी. दोन्ही साईडला काठाच्या साईडला दुमडून घ्यायची आणि टिप मारून घ्यायची. दुसऱ्या साईडला त्याच पद्धतीने करून घ्यायचे. तर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेऊयात.
पहा किती सुंदर डिझाईन तयार झाली, कुठेही जॉईंट दिलेला किंवा काही लक्षात येत नाही. आता आपण याला अस्तर जे मेन फॅब्रिक आहे त्याला डिझाईन जोडायचे आहे, त्याआधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते जोडून घ्यायचे. हे पहा अस्तर आणि मेन फॅब्रिक असे व्यवस्थित ठेवून घेऊन त्याला टाचण्या लावून घ्यायच्या, म्हणजे गळा जो आहे तो व्यवस्थित येतो किंवा पसरणार नाही. गळा जर पसरला गेला किंवा फाकला गेला तर गळा जो आहे तो उतरला जातो. पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिकचे आहे ते पूर्ण शिलाई करून घेऊया. गळा आणि अस्तर जोडून झाले. आता चारही साईड आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. पूर्ण साईड जोडून झाल्या आणि एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेतले. अस्तर आणि मेन फॅब्रिक असे व्यवस्थित जोडून झालेले आहे. तर आपण जे डिझाईन तयार केलेली आहे ती आपल्याला जॉईन करायची आहे. आधी चेक करूया की व्यवस्थित बसती आहे का, त्यानुसार आपल्याला ठेवून घ्यायची आहे. चेक करून घेतले, एकदम अशी बरोबर परफेक्ट बसती आहे. तर एक पिन लावून घेतली, एकदम सेंटरला एक पिन लावून घेतली आणि आपल्याला पूर्ण गळा जोडून घ्यायचा आहे. पहा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. व्हिडिओ जर आवडत असतील तर एक लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. खूप सोप्या पद्धतीने दाखवते मी. जी डिझाईन तयार केली होती ती जोडून झालेली आहे. पहा आता आपण त्याला छोटे छोटे कट्स मारूया, म्हणजे पलटी मारायला एकदम व्यवस्थित येते आणि पूर्ण डिझाईन फिनिशिंगने येते आपली. पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स मारून घेतले. त्याला पलटी मारल्यानंतर तुम्ही याला प्रेस करा किंवा टिप मारून घ्या, दोन्ही चालते. मी टिप मारून घेणार आहे. तर माझी टिप मारून झालेली आहे. तर वरती जे एक्स्ट्राचे आहे ते कट करून घेतले. आता आपल्याला जी दुसरी साईड आहे त्या दुसऱ्या साईडला टिप मारून घ्यायची. हे आपला पूर्ण पॅच जो आहे तो अटॅच झाला, म्हणजे जॉईंट झालेला आहे. आता आपल्याला मी ह्याच कलरची एक मॅचिंग लेस घेतलेली आहे आणि पूर्ण साईडला आता लावून घेणार आहे. हे पहा आपली लेस लावून झाली. पहा किती सुंदर अशी डिझाईन झालेली आहे. आपण डबल टिप मारून घेतली लेसला, म्हणजे दोन्ही काठाला दोन्ही साईडला टिप मारून घेतली. तर टक्स मारून घेऊयात. टक्स कसे मारायचे ही व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पाहायला नसेल तर नक्की पहा. किती अंतरावर घ्यायचे, कसे घ्यायचे ह्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे. टक्स मारून झाले. आता याला पाठीची पट्टी लावून घ्यायची आहे. पाठीची पट्टी लावण्यासाठी मी अस्तरची पट्टी घेतलेली आहे 1.5 इंचाची. एक साईडला दुमडून घेतली, म्हणजे टिप मारून घेतली आणि पूर्ण पट्टी अटॅच करून घेतली, म्हणजे जॉईंट केली. आणि त्याच्यात दाब टिप मारून घ्यायची. दाब टिप मारून झाली. आतल्या साईडला पूर्ण दुमडून मोठ्या नंबरची टिप केलेली आहे शिलाई, आणि आपल्याला ही तुरपाई करून उकलून काढायची आहे. त्यामुळे मोठ्या नंबरने एक टिप मारून घेतली. हे पहा आपण 3 बाय 3चे असे तुकडे कट केलेले आहेत. 5 तुकडे कट केले आहेत आणि त्रिकोण करून मी टिप मारून घेत आहे. जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे त्रिकोण असा जॉईंट करून घेतला. सुई धाग्याच्या साह्याने मी जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे मोठे मोठे टाके घालून घ्यायचे. आपल्याला ह्याची पाकळी तयार करणार आहोत. आता पूर्ण दोरा ओढून घ्यायचा आणि त्याला पूर्ण असे गुंडाळून घ्यायचे, म्हणजे असे पॅक अशी गाठ बांधून घ्यायची. सुंदर अशी पाकळी तयार होते.
अशा मी 5 पाकळ्या तयार करणार आहे. पहा किती सुंदर अशी पाकळी झालेली आहे. आता आपण 5 पाकळ्या तयार करू. पहा आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता ओवून घेऊयात. हे कपडे एक अशा पूर्ण ओवून घ्यायच्या सुईने. पाचही पाकळ्या ओवून झाल्यात. आता दोन्ही जे दोऱ्याचे दोन्ही टोक आहेत ते टोक धरून एक गाठ बांधून घ्यायची. बघा मी व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे गाठ बांधायची, म्हणजे आपले जे आहे ते फूल तयार होते. एक्स्ट्राचे कापड खाली आलेले ते कट करून घेतले. आणि परत एक गाठ बांधून घ्यायची, म्हणजे जे फूल आहे ते एकदम पॅक होते छान व्यवस्थित. मी थोडासा काठाचा तुकडा उरलेला होता त्यापासून लटकन बनवणार आहे. कट करून घेतले 2 आणि त्यापासून आपल्याला जे खाली लटकन आहेत ते लटकन बनवायचे आहेत. तर चौकोनी कापड कट करून त्रिकोणी घडी घातली आणि जसे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे लटकन बनवून घेतले. एक्स्ट्राचे कापड कट केले. दोन्ही साईडला 2 असे तयार करून घ्यायचे. पहा सुंदर असे लटकन तयार झाले. आता याला लावण्यासाठी एक शो बटन तयार करूयात. त्यासाठी मी काठाचा थोडा उरलेला तुकडा घेतला आणि एक माझ्याकडे बटन होतं मोठे साईजचं. तुम्ही ह्याच्यापेक्षा छोटंही घेऊ शकता, पण माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते घेतलेलं आहे मी. हे पहा एक बटन घेऊन त्यापासून आपल्याला शो बटन तयार करायचं आहे. जसे मी व्हिडिओ दाखवलेल्या त्याप्रमाणे शो बटन तयार करून घ्यायचे. हे पहा शो बटन तयार झालेले आहे. पहा लटकन लावून घेतलं, त्यावर जे शो बटन फुल तयार केले आणि त्याच्यावर शो बटन असे लावून घेतलं. पहा किती सुंदर डिझाईन तयार झाली. कस्टमरला तर खूप आवडली. तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.